महाराष्ट्रात यंदा मान्सून वेळेआधीच दाखल झालाय। राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि नाशिक विभागात चांगला पाऊस झालाय। मात्र विदर्भ आणि मराठवाड्याकडे पावसानं पाठ फिरवली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय। पाहूया। विदर्भ मराठवाड्याकडे पावसाची पाठ, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट, काही ठिकाणी पेरण्या खोळंबल्या। विदर्भ मराठवाड्याला दमदार पावसाची प्रतीक्षा। राज्यात यंदा मान्सून वेळेआधीच म्हणजे मे महिन्यातच दाखल झाला। कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि नाशिक विभागात चांगला पाऊस झालाय। मात्र दुसरीकडे विदर्भ आणि मराठवाड्यातील स्थिती अत्यंत गंभीर झाली आहे। 17 जून रोजी विदर्भात मान्सून दाखल झाला, तर मराठवाड्यात 12 जूनला मान्सूननं हजेरी लावली। त्यानंतर मात्र मान्सूननं मराठवाडा आणि विदर्भाकडे पाठ फिरवली आहे। नागपूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागात जून महिन्यात 100 मिलीमीटर देखील पावसाची नोंद झालेली नाहीये। त्यामुळे मान्सून दाखल झाल्यानंतर शेतकऱ्यांनी लगबगीनं पेरण्या पूर्ण केल्या। मात्र पेरण्या झाल्यानंतर पाऊस गायब झाला। पावसाने दडी मारल्यानं पेरलेलं बियाणं रुजलंच नाही। त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलंय। तर काही जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकऱ्यांना अद्याप पेरण्याही करता आलेल्या नाहीये। तर अनेक भागात पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होताना दिसतोय। रोग नक्षत्र चालू होऊन पावसाच्या चांगल्या सरी आल्या। आम्ही त्या पावसामुळे पेरणी केली, पण आता ते जे वाणी आहे, आपण त्या पळसा वाणू म्हणतो आपण, ते जे बीज अंकुरित होत आहे, तर ते अंकुर जमिनीतच खाऊन टाकून राहिले। काही सोयाबीनचाही असो का पराठीचा असो। 12 जूनला पाऊस झाल्यामुळे 13 जूनला आम्ही 5 एकर शेताची पेरणी केली, पण त्याच्यानंतर पावसानं खंड दिल्यामुळे उगवण शक्ती कमी झाली। 40% पेरलेलं बियाणे 40% निघालं, पण राहिलेलं बियाणे आज पाऊस नसल्यामुळे खराब झालं। त्यामुळे आता शेत डबल पेरण्याचा निर्णय घेण्यात आला। आता पेरणी तर करून घेतली, पण आता दुबार पेरणीची वेळ आली आहे पावसामुळं। पाणी तर येऊन नाही राहिला, बी तर वारून राहिलंय, बिजाई तर महाग होऊन गेली। आता करायचं तरी काय करायचं कास्तकारांना? 6वा महिना संपत आला तरी पण पाऊस नाही आहे। आम्ही काय करणार आहोत इथे येऊन? पाऊस नागर नाही जात, वखर नाही जात। आम्ही सर्व पावसाची वाट पाहत आहोत। काल हलकासा पाऊस आला आणि तो पण निघून गेला। विदर्भात जून महिन्यात पावसाची तूट 53% आहे। विदर्भात काही जिल्ह्यांमध्ये ही पावसाची तूट 75% आहे। विदर्भात 20 ते 30% शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्ण झाल्या, तर मराठवाड्यात 60 ते 70% शेतकऱ्यांच्या पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत। आणि पावसाअभावी शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचं संकट ओढावलंय। तर सध्या विदर्भ आणि मराठवाड्यात पावसासाठी पोषक वातावरण नाहीये। विदर्भ मराठवाड्याला पावसासाठी अजून थोडे दिवस वाट पाहावी लागणार असल्याची शक्यता हवामान तज्ञांनी व्यक्त केली आहे। पिछले वर्ष से कंपेयर करके कुछ कम है, अराउंड 50 to 75 अभी रेन कुछ कम है विदर्भ रीजन में। इसके कारण ये है कि अभी बे ऑफ बंगाल में सिस्टम कुछ नहीं फॉर्म हुआ। एक फॉर्म हुआ था, वो नॉर्थर्न पार्ट्स ऑफ नॉर्थ पर हुआ था, वो विदर्भ के ऊपर नहीं आया। अगर वो विदर्भ में चाहिए तो हमारे लिए वेस्ट सेंट्रल पार्ट्स ऑफ बे ऑफ बंगाल में एक सिस्टम होना चाहिए, वो एक साइक्लोनिक सर्कुलेशन होना चाहिए। वो इस बार अभी तक नहीं हुआ, वो आएगा पर थोड़ा टाइम लगेगा। विदर्भ मराठवाड्यातील शेतकरी आधीच वेगवेगळ्या कारणांनी संकटात सापडलाय। यंदाच्या पावसाळ्यात चांगल्या उत्पन्नाची आशा मनाशी बाळगून असलेल्या शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा दुबार पेरणीचं संकट कोसळलंय। त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी आणखीनच वाढल्याचं दिसतंय। अनिवृद्ध दवाळे, झी 24 तास, अमरावती।